येस केटी. सर अहो समोरच्या पार्टीचं म्हणणं आहे की कन्साइनमेंटचं बिल जेवढ्याचं आलं तेवढंच आम्ही पेमेंट केले. सर मला वाटतं आपल्याकडूनच कमी अमाऊंटचं बिल गेलं होतं. काय? हो सर. हो पण असं कसं काय होईल? आपण क्लायंटला चुकीचं बिल का देऊ? सर बिल्सच्या बाबतीत सगळ्या डिटेल्स विक्रांत सरांकडेच असतात. ठीक आहे मी बोलतो त्याच्याशी. ठीक आहे सर. मस्त. ओ माय गॉड, आज सगळे ऑन टाइम आलेत नाश्त्यासाठी. वा क्या बात है. चिकू सगळ्यांना भूक लागली असेल. आजूग्रो मग रोज सगळ्यांना अशीच भूक लागू दे. मग सगळे आपण एकत्र छान गप्पा मारू शकू. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे दादू आणि राणीला चिडवण्यासाठी आपल्याला मौका मिळेल ना. बास झाला खोडकरपणा. अरे इंद्रा तुमची पार्टी कशी झाली? पार्टी छान झाली आहे. सगळेच बिझनेस ऐकून आले होते. सगळ्यांनी आपलं आणि आपल्या कंपनीचं खूप कौतुक केलं. तुझ्या कामामुळे आपल्या कंपनीचं कौतुक होईलच रे. पण तुम्हा दोघांचं कौतुक झालं की नाही काय राणी? हो आबा झालं ना. अहो सगळ्यांनी खूप कौतुक केलं. सगळे खूप खुश होते. आणि इंद्रजित सरांचं कौतुक करता करता तर थकतच नव्हती लोक. मला लय भारी वाटलं यांचं कौतुक ऐकून. राणी प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याचं कौतुक ऐकायला छानच वाटतं बघ. बरं आपण तो विषय थोडा बाजूला ठेवूया का? मला विक्रांतशी चर्चा करायची आहे एका महत्वाच्या विषय. तो दिसत नाही कुठे आला नाही अजून. हा काय विक्रांत दादा? मॉर्निंग. काम विक्रांत मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना. केटींचा फोन आला होता. त्यांचं म्हणणं आहे आपल्या एका क्लायंटला त्याच्या एका कन्साइनमेंटचं बिल चुकीचं गेलंय. असं का झालं? चुकीचं बिल गेलंय? तूच ते डिपार्टमेंट सांभाळतोस ना, मग तुला काही माहित नाही असं तर बोलूच नकोस. आणि जर नसेल माहित तर हे एक्सेप्ट कर की तुझं कामावर लक्ष नाहीये. नाही इंद्रा माझं लक्ष आहे. ओके देन टेल मी कुठल्या क्लायंटच्या बाबतीत हा प्रॉब्लेम झालाय आणि किती अमाऊंटचा इश्यू आहे? इंद्रा भाऊजी त्याला नाश्ता तरी करू देत ना. काही गरज नाहीये त्याची. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय विक्रांत आज नाश्ता करणार नाही. मी नोट्स मध्ये बघतो काहीतरी गोंधळ झाला असेल. डोंट वरी मी चेक करून सांगतो थोड्याच वेळात. थोड्या वेळात नाही. I want all the details right now. इंद्रा अरे जरा शांत हो. त्याला नाश्ता तर करू दे. कोणी मध्ये बोलणार नाही. फक्त विक्रांत बोलेल. टेल मी विक्रांत बिल्स मध्ये इश्यू का झाला? एखादी अमाऊंट बघायची राहून गेली असेल. राहून गेलं. हाऊ कुड यू से दॅट? Vikrant, for your kind information, we are into bloody business. राहून गेलं चेक करून सांगतो या शब्दांना आपल्या डिक्शनरीत काही जागा नाहीये. तुला जर जमत नसेल ना तर तसं मला सांग. तुझ्या लायकीचं काम देतो मी तुला. आणि हे मी शेवटचं सांगतोय. इथून पुढे जर अशी मिस्टेक झाली ना मी शांत बसणार नाही. सरळ कामावरून काढून टाकेन तुला. कामावरून काढून टाकेन तुला. काढून टाकेन तुला. यापुढे मला असा कुठला इश्यू झालेला दिसला ना सरळ कामावरून काढून टाकेन तुला. कामावरून काढून टाकेन तुला. काढून टाकेन तुला. शांत हो आधी आणि स्वतःचा राग आवर. अरे तूच पॅनिक झालास तर घरातलं सगळं वातावरण बिघडून जाईल. आणि अशाला सोल्युशन मिळणार आहे का आपल्याला? तुझ्याकडनंही चुका होतील. मान्य विक्रांतकडनं चूक झाली आहे.
अरे पण माणसाकडनं चुका होतात ना रे, आणि केलेल्या चुका सुधारताही येतात. आबा प्लीज, तुम्ही याची बाजू घेऊ नका. या अशा मिस्टेक्स यांनी याआधी सुद्धा केल्या आहेत, आणि प्रत्येक वेळी याची बाजू सांभाळून घ्यायला मी रिकामा नाही. याआधी सुद्धा मी याला सांगितलं होतं की काम नीट लक्ष देऊन करायचं, पण पुन्हा त्याने तेच केलं. हे बघ, हा जो तू घोळ घातलायस ना, हा स्वतः निस्तारायचा. अदरवाईज मला माझ्या पद्धतीने ऍक्शन घ्यावी लागेल. आता इथून निघायचं आणि सरळ ऑफिसला जायचं. हो भाऊजी, त्याला नाश्ता करू देत ना, मग जाईल तो. विक्रांत तू बस. वहिनी, मध्ये बोलायचं नाही. एक दिवस नाश्ता नाही केला ना तर काही मरणार नाही. या तू काय बघत उभा आहेस? विक्रांत थांब. ऐक, त्याचं बोलणं मनावर घेऊ नको. आई, तुला वेगळं सांगायची गरज नाही पडली पाहिजे. जाऊ दे त्याला. सगळ्यांसमोर अपमान करतो हा माझा. कोण समजतो असं त्याला? हा इंदिरा, खूप अपमान केलायस माझा आतापर्यंत. आता अजून नाही, आता अजून नाही. नाही तुझी वाट लावली ना तर बघ. गजा, नीट ऐक काय करायचं ते. हे आजच्या आज व्हायला हवं. इंदिरा, या नागाच्या शेपटीवर तू आजपर्यंत पाय देत आलायस. आता तुला दंश करायची वेळ आली. हे शेवटचा. नाही तुझी एमडीची खुर्ची हादरवली ना तर बघ, ही शेवटची वेळ. तुझी अशी अवस्था करीन ना की पुन्हा माझ्या वाटेला जाणार नाहीस. बुवांनी चिठ्ठी लिहिलेली वाचलत जात नाही. जेव्हा जेव्हा मी ती चिठ्ठी वाचायला घेते तेव्हा तेव्हा काही ना काही अडचण येते. ते काही नाही, आज ती चिठ्ठी वाचलीच पाहिजे. गेली बॅग मध्ये चिठ्ठी ठेवली होती, कुठे गेली? नाही, चिठ्ठी या खोलीत मी आणि इंद्रजित सर सोडून कोणीच येत नाही. ती चिठ्ठी जर इंद्रजित सरांच्या हाताला लागली ना तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. एकतर त्या चिठ्ठीत बुवांनी काय लिहिलंय ना ते सुद्धा माहित नाही मला. चुकून बुवांनी इंद्रजित सरांबद्दल काहीतरी वाईट वंगाळ लिहिला असेल, ते त्यांनी पाहिलं तर ते लई बोलतील मला. नाही नाही नाही, काही झालं तरी
ती चिठ्ठी शोधली पाहिजे आधी. पण चिठ्ठी नाही सापडली तर? हे बघा, आय नो हा खूप सिरियस इश्यू आहे, पण सर आपण डिस्कशन करूया, काही ना काहीतरी सॉल्युशन निघेल. आय एम शुअर. म्हणजे तुम्हाला बोलायचंच नाही म्हणजे कठीण आहे. नाही, माझ्यासाठी हा खूप मोठा लॉस आहे. दिस इज नॉट डन. आपण फोन कट केला यार माणसाने, केला बोलायची अक्कलच नाहीये. बिझनेस एथिक्स नावाची गोष्टच नाहीये. जरा ऑल गुड? एनिथिंग सिरियस? हो, सिरियसच आहे. आपण त्या क्लायंटची डिलिव्हरी ज्या ट्रकने देणार होतो त्याचा ऍक्सिडेंट झालाय. सगळ्या प्रोडक्टचं नुकसान झालंय. काय बोलतोस तू? जे घडलंय तेच सांगतोय मी. ऍक्सिडेंट झाला नाही इंद्रा, मी घडवून आणलाय. तुझ्या आयुष्यात आता पुढे काय घडणार ते हा विक्रांत ठरवणार. खूप मेजर लॉस बेअर करावा लागणार आहे आपल्याला. का? आपण का लॉस बेअर करायचा? आय डोंट नो. मला प्रश्न नको विचारूस. मुद्दा आता फक्त एवढाच आहे की त्या क्लायंटला त्याच्या पूर्ण लॉसची रिकव्हरी आपण करून द्यायची, आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे आपल्याला. इंद्रा, डोंट वरी. हे बघ, आपण बोलूया, त्याच्याशी समजावूया. काही होणार नाही. त्याने खूप प्रेमाने बोललो मी त्याच्याशी. यू नो व्हॉट विक्रांत, व्हॉट आय फील इज तो ना आपल्याला जाणून बुजून अडकवायचा प्रयत्न करतो. आणि असं का वाटतं तुला? त्याच्या पूर्ण लॉसची रिकव्हरी आपण नाही करून दिली तर तो कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करायचं बोलतोय. ओ माय गॉड, दिस इज एक्स्ट्रीम. वेट इंद्रा, आय रिमेंबर की आपण त्याची ही डिलिव्हरी विदाऊट फेल करूची आपण कमिटमेंट दिली होती, आणि ह्या ट्रकच्या ॲक्सिडेंटमुळे झालेलं त्याचं नुकसान हे आपल्यामुळे झालंय. आणि अशा क्लॉजवरती तू साईन पण केली होतीस. आय नो, पण एवढ्या कमी वेळात आपण एवढी मोठी रक्कम आणणार कुठून आहोत? ऑलरेडी आपलं सगळं स्टेकला लागलंय. नाही खरंय. हे बघ, वेळ वाया घालवू नकोस. आपले ते लिगल ॲडवायझर आहेत ना मेहता, त्यांच्याशी बोलून बघ, आणि इन्शुरन्समध्ये काही रिकव्हरी होते का ट्राय कर. ओके, हरी अप, क्विक. बोलतो मी. काय म्हणालेला तो तुम्ही? यापुढे तुमचा सगळा वेळ माझा असणार आहे, हो की नाही? माझ्या ज्या ज्या इच्छा तुम्ही त्यावेळी पूर्ण नाही करू शकलात, त्या सगळ्या इच्छा तुम्ही आता पूर्ण करणार आहात. पण तसं काही होताना दिसत नाहीये मला. तुम्ही आता सुद्धा तुमच्या कामगारांचाच विचार करताय. असं काय बोलताय तुम्ही? मला सांगा, आता मी काय केलंय? तेच ते तुम्ही कधीच मान्य करणार नाही. अहो, पण काय मान्य करणार नाही हे तरी सांगा मला. आता फॅक्टरी आणि कंपनी आपण इंद्राच्या हातात सोपवली. आता मी काहीतरी कामगारांसाठी करणं हा प्रश्न येतोच कुठे? असं कसं येत नाही प्रश्न? त्या कामगारांशी तुमचे एवढे जिव्हाळ्याचे संबंध आहेत की पार घरात घेऊन आलात तुम्ही त्यांना. बरं, घरात घेऊन आल्यावरही आपली अब्रू अजून गेली नाही असं बहुतेक तुम्हाला वाटलं, म्हणून नंतर थेट पार्टीत पाठवलं, हो की नाही? तुम्ही राणीविषयी बोलताय, चांगलं कळतंय मला. कळतंय, पण वळतंय कुठे? म्हणजे एवढ्या मोठ्या पार्टीत तुम्ही त्या फालतू पोरीला पाठवलं मिरवायला. अहो, एवढंच जर होतं तर आपण गेलो असतो ना. पण नाही, तुम्ही एका चकार शब्दाने काही बोलला नाही. बायकोला मिरवायला घेऊन जाण्यात तुम्हाला काही रस नाही, पण त्या फालतू पोरीला माझ्या इंद्रासोबत मात्र तुम्ही पाठवलं एवढ्या मोठ्या लोकांमध्ये. अहो, जेवढा तुम्ही तुमच्या सुनेच्या मनाचा विचार करता तेवढा माझ्या मनाचा करता का हो? सांगा ना. आता तुम्हीच सांगा ना, अजूनही तुम्ही तुमच्या कामगारांचा विचार करताय का नाही? राणी कामगार नाही, आपली सून आहे. तुमची असेल ती, माझी नाहीये. तुमची तुमच्या सुनेवरची माया उतू जाते ना, म्हणून तुम्ही पायघड्या अंथरत असाल, पण माझं काही देणं घेणं नाही. एक तर ती अवदसा या घरात आल्यापासून ना सगळं काही तिच्या मनासारखं करताय तुम्ही. आपण जरा बायकोचं ऐकावं, तिच्याही मनाचा विचार करावा असं वाटत नाही ना तुम्हाला? जेवढा स्वतःच्या सुनेच्या मनाचा विचार करता तेवढा बायकोच्या मनाचा विचार करता का हो तुम्ही? मला सांगा, तुमचा विचार मी कधीच केला नाही. मी या आधीचं सांगत नाहीये, मी आत्ताचं सांगते. ती मुलगी आपल्या घरात अजून नवीन आहे. ती रुळेपर्यंत तिच्या कलाने घेतलं तर बिघडलं कुठे? मुळात तिच्या कलानी घ्यायला, तिच्या नावाचं सतत उदो उदो करायला, तिचं मन सांभाळायला एवढी कुठली महाराणी लागून गेली होती? नावात राणी आहे म्हणून माझ्या घरात तिने माझत राहू नये, मी खपवून घेणार नाही. मला ती, तुम्ही जेवढा समोरच्याचा तिरस्कार कराल
तेवढाच त्रास समोरच्याला नाही, तुम्हाला होईल. मला काय त्रास व्हायचा ना तो होऊ दे, पण त्या पोरीला मी शक्य तितका त्रास देणार, एवढं मात्र नक्की. तुम्ही ना फक्त तिची ढाल बनणं बंद करा आणि जरा मुलांचा, बायकोचाही विचार करा. माझ्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत सांगा बघू. हार नाही हो, पण जसं सुनेला पार्टीत पाठवायचा विचार येतो ना तुमच्या मनात, तसंच बायकोलाही छान वाटेल असं काहीतरी करा. तुमच्या वागण्याने माझ्या पदरात आनंद पडेल असं वागा. तुम्हीच नेहमी म्हणता ना की घर उभारण्यासाठी, या घरात सुख नांदावं म्हणून तुमच्याच बरोबरीने मीही कष्ट उपसलेत. पण आता जेव्हा आनंदाने जगण्याचे दिवस आलेत, तेव्हा तुम्ही स्वतःहून मला या 4 भिंतींच्या पलीकडे या घराबाहेर घेऊन जाण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाहीये. मला सांगा ना, आपण शेवटचं कधी एकमेकांच्या आनंदाने बोललोय? कधी असंच फेरफटका मारायचा म्हणून बाहेर गेलोय? अहो, आपण आपली हाऊस मौज कधी करणार आहोत बोला ना. तुम्हाला काय वाटतं, आम्ही बायका काही बोलून दाखवत नाही म्हणजे काय आमच्या अपेक्षाच नसतात का? मुळात ना आम्हाला बोलून दाखवायला आवडत नाही, पण आमच्या बोलण्याचाही तुम्हाला त्रास होईल की काय याची चिंता आम्ही भाबडेपणाने करतो. मालती मॅडम मनानं चांगल्या आहेत, त्या फक्त एक बायको म्हणून आता जरा दुखावलेल्या, आणि ते माझ्याशी कसंही वागत असल्या तरी चालेल, पण आबासाहेब त्यांच्यातलं नातं नको खरं बरं. आणि त्यांचंही बरोबरच आहे की त्यांच्याही आपल्या नवऱ्याकडून काहीतरी अपेक्षा असते. एखाद्या माणसाला जर आयुष्य परत 4 भिंतीत राहायला लावलं तर त्याला त्रासच होणार आहे. मला असं वाटतंय की आबासाहेबांनी मालती मॅडमला कुठेतरी फिरायला पाठवायला पाहिजे. चला सर निघूया, सर वाट पाहत असेल. तुझ्यासाठी ऑफर एक. म्हणजे? तुझ्या पत्रिकेत आज भरभराटीचा योग आहे मेहता. तुला सांग कुठे चाललायस? मालाचा टेम्पो पलटलाय आणि क्लायंटला त्याची रिकव्हरी हवाय. सो मी चेक केलंय, ते इन्शुरन्स मधून सहज उभी राहील ती रक्कम. रक्कम उभी राहता कामा नाहीये. हो सर, पण का राहील ते उभी? कंपनीचा मालक कोण आहे? ऑब्व्हियसली सर तुम्हीच. पण मी सांगतो तसंच व्हायला पाहिजे. इन्शुरन्सचा काही उपयोग होता कामा नये. ती अमाऊंट कव्हर होता कामा नये मेहता. का? काही हरकत आहे? माझी काही हरकत असेल तर काही प्रॉब्लेम आहे का? नो सर, तुम्ही बोला तसं करूया. गुड. ती अमाऊंट कंपनीच्या माथी पडली पाहिजे, आणि हे जर का तू इंद्राला बोललास तर तुझा प्रॉफिट माझ्या हातात. जमेल? हो सर, तुम्ही बोला तसं करूया. गुड. पण रिझन असं दे की इंद्राला ते जेन्युइन वाटलं पाहिजे, कारण तो अति हुशार आहे. हो सर, डोंट वरी, मी सांगेन. सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित केले नाहीत म्हणून इन्शुरन्स होऊ शकणार नाही. तसंही हिडन कंडिशन्स खूप आहेत, हे सांगणं सहज शक्य आहे. सुपर. लागो का मला? सर, पण इंदिरा सरांना कळलं तर माझी नोकरी जाईल. मेहता, कशाला घाबरतोस? तू तुझं कामच करतोस ना. फक्त या कानाचं त्या कानाला कळता कामा नाहीये. मागच्या महिन्यात गाडी घेतलीस ना नवीन? खर्च वाढले असणार. चला लागा कामाला. चला. यस, बसा. बघा मिस्टर मेहता, इन्शुरन्स हा एकमेव पर्याय उरलाय ज्याने मी आपल्या कंपनीला होणारा लॉस वाचवू शकतो. विक्रांत तुम्हाला ॲक्सिडेंटचे सगळे डिटेल्स दे. तुम्ही फक्त रिकव्हरी किती होईल आणि प्रोसिजर काय असेल हे त्यांना सांग. ॲक्च्युली सर, मी तुमचे पेपर्स बघितले आहे. तुमच्याकडे इन्शुरन्सचा पर्याय होता, पण त्याची सम अश्योर्ड अमाऊंट इनफ नाही आहे. त्यात लॉस कव्हर होईल. त्यात गुड्समध्ये सुद्धा लिक्विड गुड्स कव्हर करणे पॉलिसीमध्ये बसत नाही. पण दुसऱ्या काही गोष्टी तर कव्हर होतील ना. त्यासाठी आम्हाला फक्त ॲक्सिडेंट लोकेशनचे फोटोज बघून चालणार नाही, ॲक्च्युअल इन्स्पेक्शन करावा लागेल. पण एकूण केस बघता लॉस कव्हर होणं कठीण आहे.
काय बोलताय तुम्ही हे? सर, कंपनी पॉलिसी अनुसार रूल्स वाईज ज्या गोष्टी असतात त्या मी सांगतोय, बाकी काही नाही. आपण मग एवढे प्रीमियम्स पे करून काय उपयोग आहे आपल्याला त्या पॉलिसीचा? सर, असं नाहीये. ज्या गोष्टी होऊ शकतात नियमानुसार तेच करावं लागेल. त्या पलीकडे कसं जाणार? सर, तुम्हाला वाटत असेल तर मी इन्शुरन्स प्रोसेस सुरू करतो, पण त्याचा काही उपयोग होईल मला नाही वाटत. अहो, मग उपयोग कसला होईल? आपल्याकडे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते सांगा ना. तुम्ही सगळंच स्टेकला लावलंय, मला काही ऑप्शन दिसत नाही. आय हॅव एन ऑप्शन इफ यू डोंट माइंड. वेळ वाया घालवू नकोस, बोल पटकन. आपली एक जमीन आहे, पडीक आहे. ती जर का विकली तर आपल्या कंपनीवर बर्डन येणार नाही. त्या जमिनीवर असंही काही घडत नाही, त्याच्यामुळे ती विकली तर आपला लाखोंचं नुकसान भरून निघेल असं मला वाटतं. बघा, म्हणजे तुम्ही विचार करा. ठीक आहे, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. त्या जमिनीचे ऍटलिस्ट एवढे पैसे तर येतीलच की आपला सगळा लॉस रिकव्हर होईल. शिवाय पडीक जमीन आहे, तिचा काहीतरी उपयोग होईल. पण विक्रांत, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण मला वाटत नाही आबा अलाव करते. सर, माझा यावर ऑलरेडी विचार करून झालाय. पण लॉस जर का भरून काढायचा असेल तर हे करणं आत्ता आपल्याला भाग आहे. कारण आता आपण क्लायंट सोबत आर्ग्युमेंट करण्याच्या पॉवरमध्ये आणि फेजमध्ये नाही होत. ठीक आहे, तू एखादी पार्टी बघ जी जमीन विकत घेऊ, बाकीचं मी बघतो. शुअर. इंद्रा, आता तुझी इमेज आणखी कशी ढासळत जाईल याची पुरेपूर सोय करतो की नाही बघ. सगळ्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे ना, पण आता तुझ्याच कर्माने तुझी वाट लावायला भाग पाडतो की नाही बघच तू.